काय भावा बहिणींनो, भावा बहिणींनो, लक्ष लागा ना बा, कशाच लक्ष लागा ना कामा माझ्यावर. कदाल भावा बहिणींनो, कामाला गेलो तर तिचं डोक्यात भावा बहिणींनो सारखं ते आयचं डोक्याचं ते काय करा भावा बहिणींनो. आता मी आयला म्हणजे भाऊ आता मी लय प्रयत्न करतोय विसरायचा, पण काय ते डोक्यातनं काय बघा झालं भाऊ बहिणीनं, डोक्यातनं जाय ना का. आता काय करू भाऊ बहिणीनं. काही जागा आहे ती इथं जीव घातला भाऊ बहिणीनं. भाऊ आता मला आई नाही का वडील नाही काय नाही. आता आईच्या माघारी माझं समज आता आमचं यूट्यूब फॅमिलीच आहे. भाऊ बहिणींनो, मला सपोर्ट करा भाऊ बहिणींनो, तुमच्या आम्ही दादाला सपोर्ट करा भाऊ बहिणींनो. आता मला आईचा बी आधार नाही, वडिलाचा बी आधार नाही. आता हा बघा, आता आमची तेच आहे ती भाऊ बहिणीच आहे. आता सपोर्ट करायला द्यायला आधार द्या भाऊ बहिणी. मला एखादा बी आधार ना आधार ना मला भाऊ बहिणींना. आता तेवढं आमच्या आईवरचे आधार द्यायला तर ते पण या जगात नाही भाऊ बहिणींना आहे. आता जाता मला आधार द्या भाऊ बहिणींना. भाऊ रात्री झोपलो होतो मी, मग माझं स्वप्न भाव काही पडते स्वप्न. भावांना रात्री आली माझ्यापाशी बसली, बोलली, मला म्हणली काय बाळा जेवला का. म्हणलं ना जेवलो आहे. म्हणजे जेवणचं जायचं, म्हणलं जेवण जातं का. म्हणलं तू आम्हाला म्हणलं तू सोडून गेली. त्याला म्हणलं तू आम्हाला सोडून गेली म्हणलं, आणि आम्ही जेवायचं कसं म्हणलं. भाऊ बहिणीनं ते काय म्हणली. मग काय झालं भाऊ बहिणीनं, ती म्हणली आम्ही जमाता माझं झालं गेलं या, आता माझं संपलं. आता माझ्या माघारी आता तर एवढं ते आहे, एवढं परपंच म्हणली, साहेब म्हणली परपंच हे तर माझं संपलंय म्हणली. आता मी काय म्हणली तर मी अशी कुठे बी म्हणली भटकीन माझं काय म्हणली. म्हणलं आहे तू अजून तू टकली असते म्हणलं, पण काय तुझ्या डोक्यात होते म्हणलं गाठ. आणि तू उलट भाऊन आणलं चांगलं वय केलं ते बाबून अजून तुझ्या डोक्यातलं गाठ नसताना काढली तर अजून ते गाठ समते कर झाले असते भाऊ बहिणींनो. पण काय ना भाऊ बहिणींनो, गाठ असं तर तळायला तसं जायला असतं. आणि आता गाठ काढली तर राहायला काही राहिलीच नाही जगात, गेली भाऊ बहिणींनो. आता तुम्ही काय म्हणचाल भाऊ बहिणींनो. आता एकदा एक व्यक्ती गेल्या होती का स्वप्नात येते काय होती का. आता भाऊ बहिणींनो काय झालं, आता माझ्या आईचा माझ्या जेवले होता भाऊ बहिणींनो, जेवले होता. त्याच्यामुळे तर स्वप्नात माझ्या आली, मला बोलली हे म्हणलं आहे आता तू म्हणलं माझं कसं व्हायचं म्हणलं. तर म्हणलं मला सोडून गेली म्हणजे हवी माझं जमलं झालं गेलंय. आता माझ्या माघारी समजा परपंच म्हणली, तुला समजा परपंच आहे म्हणली. भावा लग्न झालं तेव्हा माझं परपंच आला तेव्हा कोण आहे ना नाही पोत आहे का नाही, पोत आहे ती 2 पोती निघाल्या तो का लाल कधी पोत त्यात आईचे भांडे समजे ठेवले होते भरून भाऊ बहिणीनं.
काय चालले होते जेव्हा भाऊ बनवून भांड कोंड्यावर इथं काय पडलं तर म्हणायचे आवे तो ते तिथं पडले तेवढं आत नेऊन ठेव बाळा टेपाड होणार आहे म्हणायची. भाऊ नारलेली काळजी होती समजायची. भांड कोंडे हे बघायची भाऊ बनून एवढं आदर असून तर रे काय ते एका जागा झोपलं असून तर भाऊ बहिणीनो इकडे तिकडे बघायची. पहिला तिकडे बघायची घराकडे बघायची भाऊ बहिणींनो. आता आता कोण सकड नाही बघा भाऊ बहिणींनो. त्याचा प्रपंचात लय जीव होता भाऊ बहिणींनो लय जीव होता. सारखं म्हणायची बाबा भाऊ बहिणींनो तर त्याची मार करून थोडे चिमडी होती कळशी तर भाऊ बहिणींनो कळशी चिमडी म्हणून सारखं म्हणायचे आवी तो मारून मारू पोचले कळशी घे त्या तिनं तो किनं करते कळशी आपटले म्हणायचे. तो म्हणायचो आई नका तू टॅक्सी घेऊ त्याला म्हणायचो झोप तू म्हणायचो. आणि भाऊ बहिणी मी व्हायचो पाणी त्यात मारू त्यात यायची पाणी व्हायला भाऊ लागायला आणि तिला नाही जपलं कळशी भाऊ बहिणीनं मारू मग वरनं टाकायची खाली कळशी तिला नाही जपल्यावर. आता कसं करता बघा भाऊ बहिणीनं भाऊ नाही राड एवढं होतं का नाही राड आहे पडलेला कुठे पण राड पाडायचा भाऊ बहिणीनं व्हायचा. आयला काय सगळ्यात तसलं नव्हतं पटत राड आहे कुठं पडलेला सारखे झाडात काढायची भाऊ बहिणीनं सारखं गरज सारखं झाडायचे बघा ते हातामध्ये किरसुनी घालणार आतलं भावानं आतलं ऐका ना घर ते जाळणार आणि पैशाला भाऊ बहिणी तो कोण नसलं की वटा झाडणार. आणि मी तर जायचो बघा मी जायचो बघा काय मला भाऊ बहिणी आलो की मला म्हणणार आवे मग म्हणणार हातपाय दो म्हणणार हात ठेवले पाणी हातपाय धुवायला. भाऊ बनून आहे ना माझी एवढी काळजी माझी आई घ्यायची का नाही लय घ्यायची. आता भाऊ बनून आता कोण सकत नाही काळजी घ्या माझं भाऊ बहिणी लय वाईट झालंय. भाऊ बनून आता का नाही एवढं आठवतंय का ना मला आईचं भाऊ बनून काय थोडं झालं का आम्ही दोघे सारखं भांडणं व्हायची भाऊ बहिणीनं सारखं त्याला भांडायचो ह्याला बोलायचो मी आडतोर त्याला बोलायचो. भाऊ समजा मला आठवते ते भाऊ बहिणीनं आका मला आठवते ती भाऊ बहिणीनं ती एवढं माझ्या म्हणजे झोपल्या माझ्या डोक्यात एवढं येतात ना भाऊ बहिणीनं तिचे बरं मी ते करायचो भांडणं खेळायचो. मला ते दगड मला ताणायचे भाऊ बहिणीनं समजा माझ्या माझं डोक्यात येतं या. आता आता कोण सगळं नाही मला तारा भाऊ बहिणीनं ह्यांना मारायला कोणच नाही. भाऊ बहिणीनं लय वाईट झालं. आता माझ्या आईच्या माघार भाऊ बहिणीनं आता माझा आधार गेला. आता भाऊ बहिणीनं तुम्हीच आहे तेवढं मला आधार द्यायला भाऊ बहिणीनं म्हणजे तेवढं माझ्या आयडियाला सपोर्ट करा भाऊ बहिणीनं तुमच्या मी पाया पडतो. आता आधार होता ते आधार मला निघून गेला आहे. आता कोणसाकडनं भाऊनं आधार द्या मला. भाऊ बहिणीनं लय वाईट झालं व असं नव्हतं व्हायला पाहिजे. अजून काय जगले असं तर ना लय देवाने बार झालं असतं. भाऊ बहिणीनं शेवटचा ठेपला आहे का नाही दोनदा आयला झालं भाऊ बहिणीनं तिनं गुचकी दिली त्या मोठ्यानं भाऊ बहिणीनं आज एक तिनं दिली ती गुचकी तो का ते तिथं बसले होते भाऊ बहिणीनं
त्यातनं भाऊला म्हणलं, भाऊ लवकर आहे म्हणलं, भाऊला लवकर आहे म्हणलं, भाऊ मी आयला काय झालं या. मग ते भाऊ लवकर आतनं बाहेर आला भाऊ, आणि आईच्या तोंडात आता हात घातला, आणि असं दातकडे आईचे बसले होते ते काढले. भावानं त्यातून ते त्याला उतारले भाऊ आम्ही काल, म्हणजे त्या दिवशी भावा बहिणीनं यायला आता आणली बसवली, आणि चहा केलता आकार चहाकडनं पेले भावा बहिणीनं. मग भाऊनं वहिनी शिरा केला ते पण नाही खाल्ला. भाऊनं आत्मा उपाशी पोटीचा आत्मा गेला या. भाऊ बहिणीनं शेवटी त्यानं आमच्या सम्राटला त्यानं मिठ मारली भाऊ बहिणीनं, आणि त्यानं जीव सोडून दिला भाऊ बहिणीनं. लय वाईट झालं. आता कोणच नाही, सोन्यासारखी काय गेली. लय अवघड झालं भाऊ बहिणीनं. असं कधी वाटलं पण नव्हतं भाऊ बहिणीनं असं आहे बरं वगैरे म्हणून. आमची भाऊ बहीण म्हणते ते बाबा आम्हाला काय नव्हतं माहिती, आयचं लय वाईट जायला हवी, आता तुझी काळजी घे. भाऊ बहिणीनं तेवढं माझा होता आदर, माझी काळजी घ्यायचा आहे करायचा. भाऊ असं कुठं बसलो का नाही मी, सारखं म्हणायची आवेला फोन लावा र, आवे कुठे गेलाय र, जेवायचं राहिले र, ते आलो जेवतो आम्ही. भाऊ बहिणीनं तिच्या नवऱ्याची एवढी त्यानं काळजी नाही नव्हती त्यांना करत ते भाऊ बहिणी, म्हणजे वडिलांची तेवढी काळजी आहे ना, माझी तेवढी काळजी आहे माझी घ्यायची. बात आहे का भाऊ बहिणी कोण, आता कोण सकट नाही भाऊ बहिणीनं काळजी घ्यायला माझी. लय वाईट झालं भाऊ बहिणीनं माझं.